श्रोते हो. दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद पाद म्हणजे प्रकरण किंवा अध्याय. आत्मोपनिषद ग्रंथातील पान 216 वरच क्रमांक 7 काव्य. आता ऐका. शरीर हे ब्रह्मछाया असे. इथे सत्य काय असत्य काय, खरं काय खोटं काय, माया कोणती आणि सत्य किंवा वास्तव काय याची चर्चा या काव्यात आहे. काव्य वाचतो, अर्थ अगदी सोपा आहे, तरी नंतर तो स्पष्ट करून सांगेन. शरीर हे ब्रह्मछाया असे असे शीर्षक आहे. जैसी शरीराची छाया राहत असे, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची ये पोटी काया तैसी खोटी. परी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात आहे ते तर ब्रह्म सत आहे. पावला खाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा पाहे, जरी पाहण्यात नाही सत्यात ते आहे. आता खोटं काय खरं काय, तर जैसी शरीराची छाया राहत असे, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. आपण शरीर आपलं आणि त्याची छाया म्हणजे सावली, तसं ब्रह्म म्हणजे शरीराची जशी छाया असते, आपल्या शरीराची जशी छाया असते, तसं ब्रह्माची छाया म्हणजे आपलं शरीर. आता बघा, शरीराची छाया आपल्या शरीराची सावली जशी असते, तशी ब्रह्माची छाया शरीर असतं. म्हणजे सर्व देहधारी जे लोक आहेत, त्या देहधारी लोकांची जशी सावली असते, म्हणजे शरीर खरं आणि सावली खोटी, तसंच ब्रह्म खरं आणि त्याची सावली म्हणजे देहधारी लोक खोटे. म्हणजे देहधारी लोक खरे, त्यांची सावली खोटी. हे जसं आहे तसं ब्रह्म खरे आणि ब्रह्माची सावली म्हणजे आपण सर्व देहधारी लोक हे खोटे, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून जशी शरीराची छाया सावली असते, तशी ब्रह्माची छाया म्हणजे तुम्ही आम्ही माणसं आहोत. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म याची सत्य. सावली असत्य आणि आपलं शरीर सत्य, तसंच ब्रह्म सत्य आणि आपली शरीर ही ब्रह्माची छाया म्हणून सत्य. म्हणजे शरीर सत्य, सावली असत्य. हे जसं आहे तसं ब्रह्म सत्य आणि तुमची आमची शरीर ही ब्रह्माची छाया अशा अर्थी असत्य आहेत. म्हणून शरीराच्या तुलनेत सावली खोटी, शरीर सत्य. पण ब्रह्माच्या तुलनेत तुमची आमची शरीर सावली सारखी येणारी जाणारी म्हणून खोटी आणि ब्रह्म सत्य. थोडक्यात शाश्वत ते सत्य आणि अशाश्वत ते खोट. छाया सावली, सावली आणि शरीर याच्यात शरीरापेक्षा सावली अगदीच मायावी आहे. म्हणून तुलनेने शरीर सत्य आणि सावली मायावी म्हणून खोटी. परंतु कायम टिकणार ब्रह्म हे पूर्ण सत्य आणि त्या ब्रह्मावर येणारी तुमच्या आमच्या माणसांच्या देहाकृती ह्या जणू काही ब्रह्माची छाया म्हणून असत्य. म्हणून शरीराच्या संदर्भात शरीर खरं, सावली खोटी आणि ब्रह्माच्या संदर्भात ब्रह्म खरं आणि तुमच्या आमच्या देहाकृती त्या ब्रह्माच्या छाया म्हणून खोट्या समजाव्यात, असा या पहिल्या 2 कडव्यांचा अर्थ आहे. जैसी शरीराची छाया राहत असे, तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. आता पुढे, शरीर उघड परी छाया माया आहे,
ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. शरीर जसं आपल्याला सत्यत्वान दिसतं अशा अर्थी शरीर उघड आहे म्हणजे स्पष्टपणे दिसणार आहे, परंतु शरीराशिवाय सावली नाही, म्हणून सावली शरीरावर अवलंबून आहे. म्हणून उघड उघड शरीर हे सत्य आणि ते असत्य. तसंच तुमचे आमचे देह हे जर ब्रह्म नसेल तर अस्तित्वातच येणार नाही. म्हणून ब्रह्म हे सत्य आणि तुमचे आमचे देह हे ब्रह्माच्या संदर्भात असत्य किंवा माया. म्हणून शरीरा संबंधात सावली माया शरीर सत्य, तसं ब्रह्माच्या संदर्भात ब्रह्म सत्य आणि सर्व देहाकृती सावली माया म्हणून असत्य. पुढे अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची पोटी काया तैसी होती. जिथे सर्वत्र अंधार आहे तिथे छाया पडूच शकत नाही. म्हणून अंधारामध्ये छाया किंवा सावली पडूच शकत नाही. म्हणून अंधार जिथे आहे, अंधार जिथे घनदाट आहे तिथे सावली किंवा छाया खोटी आहे, कारण ती पडूच शकत नाही. तसंच ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. म्हणून अंधाराच्या संदर्भात सावली खोटी, तशी ब्रह्माच्या संदर्भात तुमच्या आमच्या देहाकृती खोट्या. खोट्या देहाकृती आपल्या, म्हणून ब्रह्माच्या संदर्भात आपल्या देहाकृती या सावली म्हणून त्या खोट्या. आणि अंधारात सावली पडतच नाही म्हणून अंधारामध्ये सावली खोटी. आणि ब्रह्माच्या संदर्भात तुमच्या आमच्या देहाकृती ज्या दिसतात त्या खोट्या मायावी अशाश्वत समजाव्या. ठीक आहे, मग आता ब्रह्मसत्य कसं कळणार? परिब्रह्मसत्य कैसे समजावे, सारे येत जात राहे ते तर ब्रह्म असत आहे. ब्रह्मसत्य म्हणजे काय? तर सर्व जीव जगत सृष्टी जिथे निर्माण होते, राहते आणि नष्ट होते अशी जी मूळ स्थिती ती ब्रह्म. म्हणजे पडदा सत्य आहे, येणारी जाणारी चित्र खोटी आहेत. तसा ब्रह्म तसा ब्रह्म ब्रत म्हणजे व्यापक अशा अर्थी. तसा ब्रह्म म्हणजे एक व्यापक पडदा आहे, तो कायमच असतो. तुमचं आमचं येणं जाणं हे येणं जाणं अशा अर्थी अशाश्वत असतं. म्हणून पडदा ब्रह्मरूपी व्यापक पडदा हा शाश्वत सत्य आहे. आणि तुम्ही आम्ही जे वेगवेगळ्या भूमिका बजावायला नट म्हणून येतो ते येणारे जाणारे नट हे खोटे आहेत. आणि हे येणारे जाणारे नट ज्या पडद्यावर ज्याच्या आधारे त्यांचं सर्व कार्य चालू असतं, तो नटांचा आधार नटेश्वर म्हणजे ब्रह्म हे सत्य आहे. आणि नट येणारे जाणारे म्हणून खोटे आहेत. म्हणून परिब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात आहे तेथे ब्रह्म असत आहे. सर्व येणारं जाणारं ज्याच्यावर येतं ते ब्रह्म निश्चितच खरं असणार, पडदा निश्चितच खरा असणार. कारण पडद्याशिवाय जसं चित्रपटाला वाव नाही, तसं ब्रह्मरूपी पडद्याशिवाय तुमची आमची चित्र उमटणार कुठे, राहणार कुठे, नांदणार कुठे. म्हणून ब्रह्मरूपी पडदा सत्य आहे आणि तुम्ही आम्ही येणारे जाणारे म्हणून असत्य आहोत. म्हणून परिब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात राहे ते तर ब्रह्म असत आहे. ब्रह्म सत्य कसं समजावं? तर सारं जिथे येतं जातं राहतं परत येतं ते ब्रह्म सत्यच असलं पाहिजे. आणि येणारे जाणारे येतात जातात त्या अर्थी ते अशाश्वत म्हणून असत्यच आहेत. पुढे आता अजून एक उदाहरण सांगितलेलं आहे. पावलाखाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. आपल्या पावलाखाली भूमी असते, आपल्याला माहिती आहे की आपल्या पावलाखाली भूमी आहे ज्याच्यावर आपण पाऊल ठेवलेलं आहे. म्हणजे पावलाखालची भूमी ही आपली आधारभूत ब्रह्म आहे आणि पावलाखालची भूमी हे ते ब्रह्म आहे ज्याच्यावर आपलं पाऊल टिकलेलं आहे. आता पावलाखालची भूमी जाणवते पण दिसत नाही, कारण ते पावलांनी झाकलेलं आहे. बरं, पाऊल उचलून दुसरीकडे टाकावं तर पहिलं पाऊल होतं तिथली भूमी जाणवते, पण आता पाऊल दुसरीकडे टाकलं म्हणजे ब्रह्म म्हणून दुसरीकडे जिथे पाऊल ठेवलं तिथली भूमी ब्रह्म झाली. म्हणून जिथे आपण पाऊल टाकतो तिथली भूमी दिसत नाही, कारण ती पावलांना आच्छादलेली असते. म्हणून आपल्या पावलांना जिथे आधार आहे ते ब्रह्म आहे. बरं, पावलं उचलून दुसरीकडे टाकली तर पाठची जमीन जमीन म्हणून जाते आणि पुढे पावलाखाली येणारी जमीन ब्रह्म असते. म्हणजे याचा अर्थ असा, मानव किंवा सर्व चराचर सृष्टी ज्या भूमीवर आधारित आहेत ती भूमीच मुळामध्ये ब्रह्म आहे. आणि जसं झाड ज्या जमिनीवर उभं आहे तो जो जमिनीचा
नेमका झाड उभा असलेला भाग दिसत नाही, आजूबाजूची जमीन दिसते पण झाडाखालची जमीन दिसत नाही. बरं, झाड उखडून टाकलं की जमीन दिसते पण तेव्हा झाड नसतं. थोडक्यात म्हणजे आपण जिथे उभे असतो तिथे ते त्यावेळेचं ब्रह्म असतं. आपण एक जागा सोडून दुसरीकडे गेलो की तिथे जिथे आपण जातो तिथली भूमी ब्रह्म असतो. अशा अर्थी ही जी अखंड भूमी आहे हेच ते ब्रह्म आहे. आणि याच्याच आधारे तुमच्या आमच्या सर्व हालचाली किंवा उभं राहणं होत असतं. आणि जसं भूमी हे ब्रह्म आहे तसं आजूबाजूचं वातावरण आकाशही ब्रह्म आहे. जसं ब्रह्मावर चालताना भूमी हे ब्रह्म आहे तसंच हवेत उडताना आकाश हे ब्रह्म आहे, पाण्यात पोहताना पाणी हे ब्रह्म आहे. सारांश, पृथ्वी आप तेज वायू आकाश यांनी युक्त असलेलं जे संपूर्ण वातावरण आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. आणि याच वातावरणात तुम्ही आम्ही याच वातावरणाच्या आधारे जन्माला येतो, काही काळ राहतो, जातो, परत जन्माला येतो. म्हणजे सर्व येणारं जाणारं या पृथ्वी आप तेज वायू आकाश मिश्रित या ब्रह्मरूपी पडद्यावर येत असतं. अशा अर्थी ब्रह्म सत्य आणि तुम्ही आम्ही असत्य. परंतु ब्रह्म जाणवत का नाही? कारण जेव्हा आपण जमिनीवर उभा असतो तेव्हा पायाखाली काहीतरी आहे हे जाणवतं. अनुभवांती भूमी आहे हेही माहीत असतं, पण तू पायाखालची भूमी जाणवली तरी दिसत नाही. म्हणून ब्रह्म दिसत नाही पण जाणवतो. दिसत नसून जाणवतं ते सत्य असतं. आणि आपण दिसत असून येणारे जाणारे असतो म्हणून असत्य असतो. म्हणून येणारं जाणारं असत्य ते दिसलं तरी असत्य आणि न दिसता जाणवणारं कायम असतं म्हणून सत्य. म्हणून पावलाखाली भूमी जाणीवेत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. पावलाखालची भूमी जेव्हा आपण पाऊल ठेवून असतो तेव्हा आपल्याला जाणवते पण दिसत नाही. पण दिसत नसली तरी ज्या अर्थी त्या आधारावर आपण उभे आहोत त्या अर्थी पावलाखालची भूमी ब्रह्मच आहे. ते दिसत नाही पण जाणवतं. म्हणजे ब्रह्म दिसत नाही पण जाणवतं. आणि तुम्ही आम्ही दिसतो पण कायम टिकणारे नसतो. म्हणून ब्रह्म दिसत नाही पण सत्य आहे. आणि जे जे दिसतं ते नाश पावतं म्हणून ते असत्य आहे. असा पावलाखाली भूमी जाणीव येत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे या कडव्याचा अर्थ आहे. आणि शेवट म्हटलेला आहे, ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा आहे, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते आहे. आपण ब्रह्मावरच सर्व व्यवहार करतो. त्यामुळे आपल्या शरीराने जेवढं ब्रह्म झाकलेलं आहे ते आपल्याला जाणवतं, ते पाहता येत नाही जोपर्यंत शरीराने ते झाकलेलं आहे तोपर्यंत. आणि नंतर ते दिसतं तेव्हा ती जमीन असते. म्हणून प्रत्यक्ष आपण ज्या ब्रह्मावर उभा असतो ते आपल्याला जाणवतं, जमीन, आधार, वातावरण म्हणून. परंतु ते जाणवलं तरी दिसत नाही. आणि आपण एकमेकांना पाहू शकलो तरी आपण कायमस्वरूपी असत नाही. म्हणून ब्रह्मावर जो उभा आहे त्याला ब्रह्म पाहता येत नाही. आणि ते जरी पाहण्यात नसलं तरी जाणीवेत ते असतं. अशा अर्थी ते परमसत्य असतं. म्हणून शरीर ही ब्रह्माची छाया आहे. जसं आपल्या शरीराची सावली छाया, आपल्या शरीराची सावली छाया ही माया आहे, खोटी आहे. तसं ब्रह्मावरती तुमचे आमचे देह हे छायारूप आहेत, म्हणजे असत्य आहेत. म्हणून देह खोटे, ब्रह्म खरं, सावली खोटी, शरीर खरं. म्हणून परत एकदा हे काव्य आहे का, शरीर हे ब्रह्मछाया असे, जैसी शरीराची छाया राहत असे तैसे शरीर हे ब्रह्मछाया असे. छाया असत्य परी शरीर ते सत्य, शरीर असत्य तैसे ब्रह्म हेची सत्य. शरीर उघड परी छाया माया आहे, ब्रह्म उघड तैसी काया माया आहे. अंधाराचे पोटी छाया जैसी खोटी, ब्रह्माची पोटी काया तैसी खोटी. तरी ब्रह्म सत्य कैसे समजावे, सारे येत जात राहे ते तो ब्रह्म असत आहे. पावलाखाली भूमी जाणीव येत आहे, पाहण्यात नसे तरी खचितची आहे. ब्रह्मावरी उभा तो ब्रह्म कैसा पाहे, जरी पाहण्यात नाही तरी सत्यात ते आहे. त्या ब्रह्माचं सत्य तो इथे स्वानुभवातून पद्यरूपे मांडलेला आहे. आपण त्याचं चिंतन जरूर करावं. आणि आपला ब्रह्मशोध घेण्याची जी आपली आस्था आहे ती अशीच सतत जागृत राहू दे. त्या निमित्ताने तुमच्या आस्थेसाठी व्यवस्था
ज्याला कळकळ आहे त्याच्यासाठी गुरुतत्व कसं सरसावून पुढे येतं याचा आपणाला निश्चितीने अनुभव घेता येईल. अस्तु, धन्यवाद. सुदिन सुप्रभात.